नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. देवपूर पोलिसांची मोठी कारवाई. दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना केले जेरबंद. धुळे देवपूर नगाववाडी परिसरात एकाला जबर मारहाण करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी फरार असलेले नरेश गवळी आणि ऋषभ शिरसाट यांना अखेर देवपूर पोलिसांनी अटक केलेली असून गुप्त माहितीच्या आधारे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातून एका शेतातून त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. दरम्यान या प्रकरणी त्यांना साथ देणारा नितीन पाटील यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर तत्काळ धुळे शहरातील दत्त मंदिर परिसरातून स्पॉट व्हेरिफिकेशन करण्यात आले. नागरिकांमधील दहशत कमी व्हावी आणि कायद्याचा वचक राहावा या उद्देशाने देवपूर पोलीस प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण पाऊल उचललेला आहे. दरम्यान यावेळी देवपूर पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सर नमस्कार. मी PI धनंजय पाटील, देवपूर पोलीस स्टेशन धुळे. दिनांक 8/5/2025 रोजी देवपूर परिसरात नगाववाडी परिसरात एक गुन्हा घडला होता. त्याचा गुन्हा नंबर आहे 98/2025 आणि गुन्ह्याचे कलम आहे BNS प्रमाणे 109, 189, 190, 191 म्हणजे जुन्या याच्यामध्ये IPC मध्ये 307 राईट असे कलम त्या गुन्ह्यात लागलेले आहे. या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की परिसरातील एक कुख्यात गुंड आहे नरेश कांतीलाल गवळी, याच्यावर नुकतंच पोलीस प्रशासनाने PDA कारवाई केली होती. त्याच्यानंतरही त्याच्या वागण्यात काही सुधारणा झालेली नाही. त्याने आणि त्याच्या गँगने मिळून एक योगेश चव्हाण नामक इसमाला जबर प्राणघातक अशी मारहाण केली होती. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला. त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्याबरोबर याच्यातील आरोपी फरार झाले. आरोपी जवळपास 16 ते 17 दिवस फरार होते. सतत पोलीस प्रशासन, देवपूर पोलीस आणि धुळे पोलीस दल पूर्ण ताकदीने त्यांचा तपास करत होते, परंतु राज्याच्या बाहेर गेल्याची आम्हाला माहिती होती, त्यामुळे ते लवकर मिळाले नाही. परंतु काल खात्रीलायक अशी आम्हाला माहिती आरोपींच्या बाबत मिळाली आणि त्याच्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात एका शेतावर धाड घालून याच्यामधील मुख्य आरोपी नरेश कांतीलाल गवळी आणि ऋषभ शिरसाट आणि त्यांना एक साथ देणारा नितीन एकनाथ पाटील अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना देवपूर पोलीस स्टेशनचे DB पथकाचे PSI आगाव, त्याच्यानंतर SI मिलिंद सोनवणे, सौरभ कुटे, प्रवीण पाटील आणि खैरार यांनी अतिशय धाडसी अशी योजना आखून या आरोपींना जेरबंद केलेले आहे.